कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळ यांचा पार्थिव पुण्यात दाखल, सकाळी 9:30 वाजता होणार अंत्यसंस्कार। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले डोंबिवलीकर मोने जोशी लेले यांच्या पार्थिवावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार, तर देसलेंना अखेरचा निरोप देताना पनवेलकरही भावुक। पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना नौदलाकडून मानवंदना, पत्नी हिमांशीचा आक्रोश ऐकून संपूर्ण देश सुन्न। दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानला दणका, सिंधू जलकरार स्थगित, अटारी बॉर्डर बंद करण्याचाही निर्णय, पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे केंद्राचे आदेश। सिंधू जलकरार स्थगित केल्यानं पाकिस्तानचा संताप, हल्ल्याशी संबंध नाही, भारताचा निर्णय अयोग्य, उपपंतप्रधान इशाक दार यांची प्रतिक्रिया। केंद्र सरकारनं आज बोलावली सर्वपक्षीय बैठक, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती देणार। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कराची कारवाई सुरू, 1500हून अधिक लोकांना ताब्यात घेऊन चौकशी, संबंधित दहशतवाद्यांचे फोटो आणि रेखाचित्र जारी, 20 लाख रुपयांचं बक्षीस। हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था, खर्च सरकारच करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्री गिरीश महाजनही काश्मीरमध्ये दाखल। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली, परभणी आणि मालेगावात आज बंदची हाक, बंदमध्ये सहभागी होण्याचं स्थानिकांचं आवाहन। मुंबईतील एल्फिन्स्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद होणार, शिवडी ते वरळी कनेक्टरसाठी जुना पूल पाडून नवीन डबल डेकर पूल बांधणार।